हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज मी तुमच्यासोबत स्मोकी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. सो याच्यासाठी मी घेतले इकडे 1 किलो चिकनला मी एकदम स्वच्छपणे धुवून घेऊन त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले. तर आता आपण पेस्ट तयार करून घेऊया. तर पेस्ट तयार करण्यासाठी मी घेतले आलं, लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपली पेस्ट तयार झाली आहे. तर आता आपण चिकनमध्ये 1 लिंबाचा रस घालून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला चिकनला एकदम चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे, ज्याने की ते मीठ आणि लिंबाचा रस चांगल्याने चिकनला लागायला पाहिजे. मीठ आणि लिंबाचा रस चांगल्याने मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यात दही टाकून घ्यायची आहे. मी इकडे 200 ग्राम दही घेतली आहे. दही चांगल्याने मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला पुन्हा एकदा एकदम चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि पेस्ट चांगल्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यात 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. आणि अर्धा चम्मच हळद आणि 2 चमचे चिकन मसाला. मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला यूज केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला यूज करू शकता. चिकन मसाला टाकल्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्याने मिक्स झाल्यानंतर मॅरिनेशनसाठी आपल्याला याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल. चिकन मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला फ्राय पॅन किंवा तवा घेऊन त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचे. मग तेल थोडं चांगल्याने तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते संपूर्ण टाकून घ्यायचं आहे.
संपूर्ण चिकन फ्राय पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून त्याला 10 ते 15 मिनटं शिजवायला ठेवायचे. 10 मिनिटानंतर झाकण काढून चिकन चेक करून घ्यायचे आणि जेवढा हा एक्स्ट्रा पाणी आहे त्याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे. चिकन चांगल्याने मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वरतून झाकण देऊन थोड्या मिनिटासाठी तसंच ठेवायचं. मग त्यानंतर झाकण काढून परत एकदा चेक करायचं आहे. आता आपलं चिकन एकदम चांगल्याने शिजलं आहे. आता आपण गॅसचा फ्लेम हाय करूया आणि हाय फ्लेमवर असा जाड होतपर्यंत ठेवायचा आहे. रसा असा एकदा जाड झाला की मग आपण याच्यात कोळशाची वाटी ठेवूया आणि कोळसा मी गॅसवरच गरम केलेला आहे. तर या वाटीमध्ये आता आपल्याला बटर टाकून वरतून झाकण देऊन 15 मिनिटासाठी ठेवायचं आहे. वरतून झाकण दिल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे. 15 मिनिटानंतर आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं स्मोकी चिकन तयार आहे. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.